नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण श्रावण महिन्यात अनेक जे व्रत वैकल्य येतात तर त्यात सगळ्यात महत्त्वाचे आणि सौभाग्याचं वरदान म्हणून अगदी कुमारिक कन्यापासून ते सौभाग्य अखंड लाभण्यासाठी अनेक सवशीण स्त्रिया जे व्रत करतात तर त्या व्रताला हरियाली तीज असं म्हटलं जातं. तर याचा उल्लेख भविष्य पुराणात असा आहे की तृतीयेला जे व्रत केलं जातं किंवा पूजा केली जाते ती विवाहित महिलांचं सौभाग्य वाढवते आणि अविवाहित मुलींच्या विवाहाची शक्यता बळकट होते, म्हणजेच जास्तीत जास्त वाढते. कुमारिकांना त्यांना त्यांच्या पसंतीचा वर मिळतो, म्हणूनच हे हरियाली तीज याचं व्रत केलं जातं. तर याची कथा अशी आहे की हिंदू धर्मात श्रावण महिना आणि त्यात येणाऱ्या अनेक सणांना खूप महत्त्व आहे. वर्षभरामध्ये श्रावण महिन्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि त्यातील जे सण किंवा उत्सव येतात तर ते आणखीनच महत्त्वपूर्ण आहेत. त्यातच हरियाली तीज. श्रावण महिन्यात बुधवार 7 ऑगस्ट रोजी हरियाली तीज हे व्रत पाळले जाणार आहे. दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी विवाहित स्त्रिया एकत्र येतात आणि माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात. या निमित्ताने झोका किंवा मग झुलण्याची किंवा मेहंदी लावण्याची परंपरा आहे. ज्याप्रमाणे आपण हरितालिकेचं व्रत करतो तर त्याचप्रमाणे काही विभागात हे हरियाली तीज म्हणून हे व्रत केलं जातं. तर यामागची नेमकी कथा अशी आहे की पौराणिक मान्यतेनुसार हरियाली तीजची कथा भगवान शिवाने स्वतः माता पार्वतीला तिच्या मागील जन्माची आठवण करून देण्यासाठी सांगितली होती. भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितले होते की हे पार्वती, अनेक वर्षापूर्वी तू मला मिळवण्यासाठी हिमालय पर्वतावर कठोर तपश्चर्या केली होती. कठीण परिस्थिती असतानाही मी उपवास सोडला नाही आणि कोरडी पाने, फळे, फुले खाऊन उपोषण चालूच ठेवले, जे सोपे काम नव्हते. शिवजींनी पार्वतीजींना सांगितले की जेव्हा तू हे व्रत करत होतीस तेव्हा तुझी अवस्था पाहून तुझे वडील पर्वतराज खूपच दुःखी झाले होते. त्याच वेळी नारद मुनी त्यांना भेटायला आले आणि म्हणाले की तुमच्या कन्येची पूजा पाहून भगवान विष्णू तुमच्यावरती खूप प्रसन्न झाले आहेत आणि ते तिच्याशी विवाह करण्यास तयार आहेत. नारद मुनीचा हा प्रस्ताव पर्वतराजांनी लगेच मान्य केला. पण जेव्हा पार्वतीला हा प्रस्ताव कळला तेव्हा ती खूप दुःखी झाली, कारण पार्वतीने भगवान शंकरांना आधीच वर म्हणून स्वीकारले होते. मान्यतेनुसार भगवान शिव पार्वतीला म्हणाले की तू या सर्व गोष्टी तुझ्या एका मैत्रिणीला सांगितल्यास. त्या मैत्रिणीने पार्वतीला घनदाट जंगलात घेऊन गेली. या दरम्यान पार्वती शिवाची अधिकच तपश्चर्या करत राहिली. तृतीया तिथी म्हणजे हरियाली तीजच्या दिवशी वाळूचे शिवलिंग बनवले गेले. पार्वतीच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवशंकर शिवलिंगातून प्रकट झाले आणि त्यांनी पार्वतीचा स्वीकार केला. कथेनुसार भगवान शिव म्हणाले की पार्वती, तुझ्या या कठोर तपश्चर्येमुळे ही भेट शक्य झाली. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला जी कोणी स्त्री माझ्यावर समान श्रद्धा ठेवून तपश्चर्या करेल तिला मी अपेक्षित असे फळ देईन. मान्यतेनुसार पार्वतीने भगवान शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी 107 जन्म घेतले होते. माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्येमुळे आणि भगवान शिवांनी 108व्या जन्मात पार्वती मातेचा पत्नी म्हणून स्वीकार केल्यामुळे हे व्रत सुरू झाले. देवी पार्वतीने देखील या दिवसांसाठी वचन दिले आहे की जी कोणतीही स्त्री या दिवशी आपल्या पतीच्या नावाने उपवास करते ती तिच्या पतीला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देईल. भविष्य पुराणात असाही उल्लेख आहे की तृतीयेला व्रत आणि पूजा केल्याने विवाहित स्त्रियांचे सौभाग्य वाढते आणि त्याचबरोबर ज्या अविवाहित मुली आहेत त्यांच्या विवाहाची शक्यता खूप जास्त प्रमाणात वाढते आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे इच्छित असा वर प्राप्त होतो.
तर थोडक्यात काय, ज्या पद्धतीने आपण हरितालिका हे व्रत करतो तर त्याच पद्धतीने माता पार्वतीने शिवशंकरांना वरण्यासाठी हे हरियाली तीजचे व्रत केले होते। तर प्रत्येक विभागानुसार ही प्रथा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते किंवा हे व्रत वेगवेगळ्या दिवशी केले जाते। तर ही संपूर्ण हरितालिका तीज या व्रताची माहिती किंवा कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।